मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मनोज जरांगे विखे पाटील यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। जरांगेंच्या बहुतांश मागण्या या सरकारने मान्य केलेल्या आहेत। समाजाच्या अभ्यासकांशी बोलून आपण निर्णय घेऊ असं मनोज जरांगे पाटलांनी सकाळी स्पष्ट केलं। त्यामुळे आता या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे की मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का। त्यामुळे आता येत्या काळात आपल्याला हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान विखे पाटील आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले होते। उन्हामध्ये नको तर तुम्ही सावलीमध्ये बसा अशी विनंती विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांना केलेली आहे। कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये काल झालेल्या चर्चेतील उपस्थित मुद्द्यांसंदर्भात शासन स्तरावर काय नेमके निर्णय झालेत त्या संदर्भातली माहिती त्यांनी जरांगेंना दिली। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। विखे पाटील आणि जरांगेंमध्ये आज सकारात्मक चर्चा झाली। बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं। 58 लाख नोंदी सापडल्यात आणि त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झाल्याचं सुद्धा सांगितलं। तसंच जात पडताळणीचा 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल। वंशावळीवरून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असंही त्यांनी सांगितलं। मराठा मंत्रालयासाठी 1 महिन्याची मुदत द्या अशी मागणी केली आहे। सातारा गॅझेटसाठी सुद्धा सरकारला थोडा वेळ लागेल, तो वेळही द्या। जात पडताळणीचा 15 दिवसांनी आपण आढावा घेऊ असं विखे पाटलांनी सांगितलंय। मराठा समाजासाठी 8 दिवसांमध्ये हेल्पलाईन लागू केली जाईल। सर्व समाजाचा विचार करून नंतर निर्णय घेतला जाईल असंही सांगितलंय। तर आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितेश, मनोज जरांगे पाटील आणि विखे पाटील यांच्यामध्ये सकाळी चर्चा झाली। त्यांनी जो ड्राफ्ट दिला होता त्यामधले 12चे मुद्दे होते, ते 12च्या 12 मुद्दे हे पूर्णपणे त्यांनी मान्य केलेले आहेत। या संदर्भात आपण कार्यवाही करत असल्याचं सांगितलेलं आहे। केवळ 3 मुद्दे असेल ज्यावर सरकारला वेळ हवा आहे, त्या संदर्भात सरकार चर्चा करणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेणार का या संदर्भातली चर्चा सुरू झाली। काय आपल्याकडे या संदर्भातला अधिकचा तपशील आहे? नक्कीच आपण तसं एका प्रकारे म्हणू शकतो, कारण मनोज जरांगे पाटील यांनी जे 12 मुद्द्यांचा जो ड्राफ्ट विखे पाटलांनी दिलेला आहे त्यापैकी 4 मुद्द्यावर ठळकपणे या मुद्द्यांना आपली मान्यता असल्याचं म्हटलेलं आहे। त्याच्याशी सकारात्मक आहेत जरांगे पाटील। मात्र इतर जे 8 मुद्दे आहेत तर त्या 8 मुद्द्यांमध्ये काही कायदेशीर बाबी आहेत, तर काही मुद्द्यांमध्ये हे GR काढावे लागणार आहे आणि त्यामुळे काहीसा वेळ जो आहे तो राज्य सरकारला हवा आहे। तर काही मुद्दे असे आहेत की ज्यामध्ये अधिसूचना सरकारला काढाव्या लागणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री, सचिव आणि विभागीय आयुक्त यांच्याशी देखील चर्चा करावी लागणार आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे एका बाजूला त्या सर्व मुद्द्यांशी सकारात्मक आहे, मात्र त्यासाठी मोठी एक दीर्घ चर्चा करावी लागणार आहे आणि मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करावी लागणार आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी काही अभ्यासकांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी बोलवलेलं आहे। मराठा अभ्यासकांशी ते सर्वप्रथम चर्चा करणार आहे आणि नंतर त्यांच्या ज्या बाबी आहेत जे या चर्चेतून स्पष्ट होईल ते भूमिका जी आहे ते राज्य सरकारला पाठवणार आहे आणि त्यानंतर सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमकं या उपोषणावर काय तोडगा निघतो हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र 4 मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील हे सकारात्मक असल्याचं आढळून आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो हैदराबाद गॅझेटचा। तर हैदराबाद गॅझेटमध्ये थोडा उशीर लागू शकतो असं विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे, कारण सरकारनं या अगोदर हैदराबाद गॅझेट काढलेला आहे आणि हैदराबाद गॅझेटचा मुद्दा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि यादा कदाचित तशाच प्रकारे सातारा जर गॅझेट आत्ताच काढलं तर तो देखील मुद्दा सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतो आणि त्यामुळे सरकार पुढे एक मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। लोक त्यानंतर सरकारला प्रश्न विचारू शकतात आणि त्यामुळे सरकार पुढे काचकूच हा सातारा गॅझेट लागू करण्याबाबत करताय। मात्र मनोज जरांगे पाटलांची भूमिका अशी आहे की सातारा गॅझेट बाबत तातडीने आदेश काढण्यात यावा। अगदी त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं नेमकी या दोघांमध्ये चर्चा राहते आणि त्याचबरोबर सरकार या संदर्भात काही पावलं लगेच उचलणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।